यस, आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती ज्यांनी या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले, दरवर्षी घेतात, एक दर्जेदार खेळाडू आहेत. ऑलराऊंडर चिपळूणचं एक मोठं नाव गौरव शेट्टे यांचे यस आपण पाहिलं सासरे यांचं देखील आगमन झालं. माजी सरपंच म्हणून कामगिरी राहिले, त्यांच्या माध्यमातून बघा जावई क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय आणि त्यांचे सासरे आपण पाहिलं तर देखील माजी सरपंच म्हणून होते तामनमाळा या गावामध्ये. तदनंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल या स्पर्धेसाठी दाखल झालेले मुंबईहून आमचे पाहुणे अर्थात निलेश कांबळे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय महादेव तामणकर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. महादेव तामणकर सरांचा यथोचित सन्मान केला जातो. एक ब्रीदवाक्य आहे, अभि अतिथी देवो भव. जावई क्रिकेटमध्ये नाव करतोय आणि हे देखील आपण पाहिजे सासऱ्यांची देखील एक मोठी कामगिरी पाहिले. माजी सरपंच म्हणून त्यांनी देखील कामगिरी केली. यस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यस आपण पाहिलं तर आमचे मित्र फिटनेसचे आमचे आदरस्तंभ आदरणीय तुषार सर यांचं देखील आगमन झाले. सर आपण विनंती करतो आपले शुभ असते निलेश कांबळे यांचा पण यथोचित सन्मान करा. निलेश कांबळे यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे आणि जातोय पहिल्या षटकात काय घडतंय सांगण्यासाठी सज्ज आहेत. यस, इंडीचा आणखीन एक बुलंद आवाज इब्राहिम भाई. थैंक यू बाबला जी. डॉट गेंद आती हुई खेल को शुरुआत होते हुए सभी खिलाड़ियों का दर्शकों का फिटनेस की ओर से स्वागत करते हैं. अंतिम मुकाबला अंतिम दिन और पहला मुकाबला बीच मैदान में पवन तालाब के ऐतिहासिक मैदान पर सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. फिर से एक बार सफल होकर खेलने की कोशिश थी, चूकते हुए सीधे विकेट कीपर के दस्तानों में. टॉस जीत पर पहले फील्डिंग का निर्णय टीडब्ल्यूजे की ओर से. कयूम है गेंदबाज और बल्लेबाज है मदन और वैभव. सलामी की जोड़ी बीच मैदान में मदन और वैभव के रूप में और गेंदबाज है अब्दुल कयूम. यस इब्राहिम भाई, आज तुम्हाला थोडं थांबवलं जाईल, डीजेला देखील थांबवलं जाईल कारण आजचा शेवटचा दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. मान्यवर येणारा मान्यवरी आमचा अतिथी आहे, अतिथींचा सन्मान. यस आपण पाहिलं तर आणखीन एक आमचे म्हणजे ज्या फिटनेसचे सदस्य आहेत आणि क्रिकेटवरती ज्यांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात असणारे आमचे मित्र दीपक उतारी यांचं देखील आगमन झालं. तर विनंती असेल की व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आमचे मित्र यस महेश शिंदे आपण विनंती करतो आपले शुभ असते त्यांचा यथोचित सन्मान करा. ओव्हर टू इब्राहिम भाई. रिवर्स खेला है यहाँ पर फाइनल की दिशा में गेंद गई है. 1 रन से खाता खोला, 1 रन से टीम का खाता खोला, 1 रन बिना किसी विकेट के. टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय. अब देखना है ये फैसला कितना सही साबित होता है टीडब्ल्यूजे के लिए. अब तक 3 गेंदें फेंकी जा चुकी है, 2 गेंदें डॉट और एक रिवर्स के रूप में सिंगल आता हुआ. सिंगल से अपना खाता खोला, टीम का खाता खोला, 1 रन बिना किसी विकेट के. मदन और वैभव सलामी की जोड़ी. मदन खेल रहे हैं 1 रन पर और वैभव को अभी अपना खाता खोलना होगा. सीपीएल का यह अंतिम दिन है और आखिरी दिन बीच मैदान में घमासान है. ग्रैंड फिनाले का मैच होना है, सेमीफाइनल होने हैं. शानदार तरीके से पॉइंट के ऊपर से खेला आज के दिन का पहला चौवा 4 रनों के लिए. 4 रनों के साथ रन संख्या अभी कुल मिलाकर 5. वैभव ने अपना खाता खोला 4 रनों से और मदन खेल रहे हैं 1 रन पर. कुल रन संख्या 5 बिना किसी विकेट के. यस आपण पाहिलं तर इब्राहिम भाई सुरेख फटका होता कारण या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 1 धाव आली. ती आक्रमण होणं गरजेचं होतं. कयूम देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि इथे एक सुरेख फटका मोस्ट नीडेड मित्र म्हणून बाउंड्री संघासाठी. धावसंख्या होते 5 धावा. यस इब्राहिम भाई, 5 रन बिना किसी विकेट के. नीचे रहती हुई गेंद कट किया बिटवीन द गैप. फिर से 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई शानदार शॉट. नीचे रहती हुई गेंद जगह बनाए, रूम बनाया, दोनों फील्डर के बीच से निकलती हुई गेंद 4 रनों के लिए. थँक्यू डीजे. इब्राहिम भाई आपण पाहिलं ना तर नक्कीच बघा बॅक टू बॅक 2 चौकार आले पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू दणदण सीमारेखा पार. परंतु पाहिलं तर शॉर्ट पिच होता, चेंडू अत्यंत खराब होता. म्हणजे वेट अँड वॉचवाला फटका होता, संधी होती, संधीचं सोनं केलं. बॅक टू बॅक 2 चौकार कमबॅक केले पुन्हा एकदा. वैभव ऑन फायर. बिल्कुल 9 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के. सलामी की जोड़ी बीच मैदान में.
फिर से एक बार वैभव, बल्ले का भीतरी किनारा, शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद गई, एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति और रन संख्या कुल मिलाकर 2 अंकों में 10 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के। बाबले जी, बहुत शानदार टूर्नामेंट सीपीएल हम देख रहे हैं, चिपळूण प्रीमियर लीग। फिटनेस का जहां तक सवाल है, फिटनेस के सारे खिलाड़ी, फिटनेस के सारे कार्यकर्ता, चौथा वर्ष है और चौथा वर्ष से अपग्रेडेशन हुआ है। पहले दिन जब पहला मैच हुआ था पहले साल में, तब देखा था प्राइस तो लगभग 25,000 से हमने शुरुआत की थी और उसके बाद धीरे धीरे 50,000 तक हम पहुंच चुके हैं। और जिस तरह से 60-65 फिटनेस के खिलाड़ी है, कार्यकर्ता है, पूरा योगदान देते हैं। मेरे पास लंबी एक लिस्ट है उनकी, जैसे जैसे समय मिलता जाएगा लिस्ट के अनुसार, नामों के अनुसार चर्चा चलती रहेगी। इब्राहिम आपण पाहिलं तर बघा, कल्लूमला या स्पर्धेपर्यंत आता मध्ये वापरलं नव्हतं गोलंदाज म्हणून, परंतु इथे बघा काय रणनीती आहे. त्याला पहिल्या षटकात गोलंदाजी केली. पॉवर प्ले म्हणजे एक मोठं उद्दिष्ट असतं गोलंदाजासमोर की पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं, आणि हा महत्त्वाचा मॅच आहे, क्वार्टर फायनल आहे, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. परंतु मित्र म्हणजे 10 धावा आल्यात. परंतु बघा सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफच्या पट्ट्यात जो खेळाडू आपण पाहतोय अक्षय, आपण पाहिलं तर अक्षय निवाते, कालचा दिवस आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू 12 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम षटकार मारला होता, सामना जिंकला होता आणि त्याच्या जोरावरती हा संघ आज खेळताना दिसतोय. बिल्कुल 10 रन बन चुके हैं पहले ओवर में और पावर प्ले में यदि 25 रन बन जाते हैं तो एक अच्छा स्कोर हमने कल भी देखा। बल्लेबाजी के लिए अनुकूल वातावरण है, पिच का जहां तक सवाल है, आउटफील्ड है, ज्यादा से ज्यादा रन बनते हुए यहां नजर आ रहे हैं। बैट तक शॉट मिड विकेट के ऊपर से हवाई यात्रा में गेंद जाती हुई 6 रनों के लिए, बहुत ही शानदार वैभव के बल्ले से आता हुआ छक्का। थँक्यू डीजे. इब्राहिम भाई आपण पाहिलं तर बघा काय स्वागत केलंय या गोलंदाजाचं. गोलंदाजी मार्कून आपण पाहिलं तर येस अमान बगदादी कालच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली, ते व्हेरिएशन आहे आणि फलंदाजीला देखील ठाऊक आहे की अमान बगदादी कशा प्रकारची गोलंदाजी टाकतो. कारण हे प्लॅटफॉर्म जरी सीपीएलचं असलं तरी प्रत्येक स्पर्धेत एकामेकाविरुद्ध खेळतात. आणि बघा असे शॉट आपण गत वर्षी पाहिले होते कृष्णाच्या बॅटमधून, सुधीर भोसले स्मृतीच्या अशा स्पर्धेत, त्याची आठवण करून देणारा दमदार असरदार सीपीएल षटकार सुरेख. बिल्कुल सही कहा, अमान थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आए। उसी प्रकार का शॉट खेलने की कोशिश की, शरीर से गेंद टकराई है, अंपायर का सिग्नल लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ। 1 रन के साथ रन संख्या 17 रन बिना किसी विकेट की। शुरुआत अच्छी है बाबला जी, जिस तरह से हमने कहा पावर प्ले के ओवर जो है वो निर्णायक अगर निकलते हैं तो एक अच्छा स्कोर हम देखते हैं। जैसे कि कल के मैच में हमने देखा लगभग 80 रन 90 रन बनते हुए देखे और पावर प्ले में भी शानदार रन बनते हुए देखे। जिस तरह से रन्स आ रहे हैं, पिच जो है बल्लेबाजों के फेवर में नजर आ रही है कल से और गेंदबाजों की यहाँ दुर्गत होते हुए नजर आ रही है। इब्राहिम भाई पाहिलं तर मदनने 3 चेंडू फेस केले, एका धावेवरती घेतो, स्ट्राईक जास्त मिळाला नाहीये. परंतु बघा इथे मात्र येस अमन विरुद्ध मदन, पुढचा चेंडू फुटास गेंद और करारा शॉट खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई 1 रन यहां आता हुआ। इस सिंगल के साथ रन संख्या होगी कुल मिलाकर 19 रन, 18 रन बिना किसी विकेट के। दूसरा ओवर प्रगति पर है, पहले ही गेंद पर लंबा शॉट खेला था, दूसरी गेंद जो है लेग बाय के रूप में और तीसरा करारा शॉट लॉन्ग ऑन की दिशा में। जर इब्राहिम भाई आपण पाहिलं ना, मदनने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 2 धावांवरती खेळतो. मदन असा बॅट्समन आहे, त्याला पॉवर प्ले वगैरे माने राखत नाहीये, तो पॉवर हिटर आहे आणि जबरदस्त हिटर आहे. तो जर का टिकला 4 ते 5 षटकांपर्यंत बिग टार्गेट सेट करण्याची क्षमता आहे. परंतु बघा एका बाजूने चांगलं क्रिकेट आहे, एका बाजूने आक्रमण, एका बाजूने संत म्हणजे सेन्सिबल, अप्रतिम. बिल्कुल सही कहा, फ्लाइट हिट किया था गेंद को, गेंद गति परिवर्तन यहाँ हम देख रहे, थोड़ा सा मिसफील्ड, उसका लाभ उठाते हुए दोनों खिलाड़ी। और यहाँ कॉल है या खतरा हो सकता है और तेजी के साथ रनिंग बिटवीन विकेट, बहुत ही शानदार 3 रन चुराते हुए। 3 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 21 रन। बाबला जी, मदन के बारे में आप चर्चा कर रहे हैं, वैभव के बारे में चर्चा कर रहे हैं, डगआउट में खुशी की लहर है और कहते हैं कि कुछ खिलाड़ी जो है उनको सेट होने के लिए पिच पर जाना पड़ता है और कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं जो डगआउट से सेट होकर जाते हैं, उनके इरादे शुरू से आक्रामक हुआ करते हैं और वही चीज मदन में हम देख सकते हैं। इब्राहिम भाई सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक जबरदस्त फिटनेस आहे मदनचा. आणि काय लक्ष होतं, कॉलिंग नव्हतं वैभवचं, परंतु त्याला ठाऊक होतं, त्याकडे कॉन्फिडन्स होतं. कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. 3 धावा देखील महत्वाच्या आहेत. धावसंख्या 21 धावा. बिल्कुल 21 रन बन चुके हैं। मनोबल जो है बढ़ता हुआ नजर आ रहा है दोनों बल्लेबाजों का। राउंड विकेट गेंदबाजी,
फिर से बार सीधे बल्ले से बैक टू बॉलर खेलने की कोशिश थी, बल्ले पर गेंद आई नहीं, सिंगल से नहीं रोक पाए बल्लेबाज को। सिंगल के साथ रन संख्या कुल हुई 22 रन विदाउट एनी लॉस। आपण पाहतो 22 धावा पहिल्या षटकात, आपण पाहतो 10 धावा, चांगली सुरुवात आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर 25 धावांपर्यंत मजल मारली तर येणारी 4 षटकं आणि बिनबाद अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकही फलंदाज बाद नाही आहे, म्हणजे कोरवर फलंदाजी आहे आणि हे सेट बॅट्समन आहेत. बिल्कुल फील्डिंग का निर्णय पहले लिया है, लेकिन बल्लेबाजी भी बहुत अच्छी हो रही है। अब निर्णय कितना सही साबित होगा तो अंतिम गेंद बताएंगी। सामना करेंगे वैभव। फिर से एक बार बैठक शॉट खेलने की कोशिश, फाइन लेग की दिशा में गेंद तेजी के साथ जाती हुई, गेंद सीमा रेखा और 4 रनों के लिए। यस आपण पाहूया इथे हा अकोट टप्प्याचा चेंडू होता. इब्राहिमभाई नक्कीच काय सुरेख फटका आहे आणि बघा हे मोठं षटक आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात राखते 26 धावा, म्हणजे या षटकात 16 धावा आल्या आहेत आणि जबरदस्त एक षटकाराने सुरुवात केली होती, शेवट देखील गोड केलाय आणि एकंदरीत 13ची सरासरी आतापर्यंत आपण पाहिले आणि अतिशय सुरेख सुरुवात आहे. इब्राहिमभाई बाकी है 26 रन बन चुके हैं। हमने 25 की चर्चा की थी कल से, हम यही बता रहे हैं कि पावर प्ले में 25, 26, 30 रन अगर बन जाते हैं तो आगे आने वाले बल्लेबाजों के लिए एक रास्ता आसान हो जाता है। और जिस तरह से बल्लेबाजी होती है मनोबल बढ़ता है, वहाँ पे विश्वास जो है जताया है दोनों बल्लेबाजों के ऊपर कप्तान ने, और सलामी की जोड़ी वैभव और मदन के रूप में सुरक्षित है बीच मैदान में। अब देखना है ये पारी कहाँ तक ले जाते हैं, साझेदारी कहाँ तक होगी, कितने रन बटोर लेंगे। मैं तो समझता हूँ इस प्रकार से अगर बल्लेबाजी हुई और निश्चित रूप से 75-80 के आसपास स्कोर जरूर होगा। इब्राहिमभाई तुमचं प्रिडिक्शन अगदी सही आहे. 75 धावा मला इथून दिसत आहेत, परंतु बघा विनंती असेल चिपळूण प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र, आम्ही परत येतोय. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत अर्थात स्वराज्य डीजे. यस राहुल. खरोखरच इथे मात्र अशा वेळी यस आपल्याला त्रास कोणाला होणार नाही, कारण बघा दर्जेदार सुंदर स्पर्धा आपण पाहतोय आणि आतापर्यंत चांगलं कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. सो धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. इब्राहिमभाई षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कालच्या दिवसाचा हिरो अक्षय निवाते सज्ज झालाय. रावंड विकेटचं मारा, क्षेत्ररक्षण पांगवलंय. काऊ कॉर्नर आहे, मिडॉन आहे, मिडॉप आहे, मॉन्टी मिडॉपला स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात अमान बगदादी आहे आणि यस आपण पाहूया इब्राहिमभाई कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. 26 रन आ चुके हैं और परिवर्तन है गेंदबाजी में, अच्छी गेंदबाजी। कल यही खिलाड़ियों ने एक तरफा अपनी तरफ से मैच अपने पक्ष में किया था, शानदार बल्लेबाजी करते हुए और जीत दिलाई थी, तब जाकर आज कहीं खिलाड़ी खेलते हुए नजर आ रहे हैं। वरना कल डू और डाई था, आप हार जाएंगे तो ग्राउंड नहीं देखेंगे, वही होता है। खिलाड़ी जब हार जाते हैं तो ग्राउंड से दूर हो जाते हैं और जो जीतते हैं वो बरकरार रहते हैं, मैच में खेलते रहते हैं, अंतिम समय तक अपना योगदान देते रहते हैं। सीधे बल्ले से बैक टू बॉल और निश्चित रूप से 6 रनों के लिए करारा शॉट मदन के बल्ले से, और इसी के लिए जाने जाते हैं मदन। चारों तरफ खेलते हैं, चाहे फाइन लेग हो, स्क्वायर लेग हो, हर जगह हर क्षेत्र में खेलना पसंद करते हैं मदन. यस मी सांगितलं होतं की मदन चांदे असा बॅटर आहे, पण त्याला पॉवर प्ले वगैरे फरक पडत नाही. बघा इथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर बॅक टू द बॉर्डर, सुरेख फटका क्रिकेटमधील स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. आणि इथे बघा धावसंख्या होती 32 धावा, डावातील षटक क्रमांक 2. यस फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतो चिपळूण प्रीमियर लीग म्हणजे CPL 2025 दिवस 4. आज यस सभा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. दर्दी क्रीडासेकांची गर्दी होणार यात शंका नाही, परंतु इथे बघा मदन पुन्हा एकदा जो शांत होता आणि मदनला क्रिकेटच्या पटलावरती इब्राहिमभाई जास्त वेळ शांत बसवणे म्हणजे एक गोलंदाजासाठी मोठं अवघड असेल, कारण हा फलंदाज जास्त वेळ शांत बसणारा नाही. त्याचं एक प्रात्यक्षिक आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय, रावंड विकेटचा मारा असेल. तदनंतर एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून जेव्हा षटकार येतो इब्राहिमभाई त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. पाहूया पुढचा चेंडू सज्ज झालाय अक्षय. प्रमुख पंच आपण पाहिलं तर नक्कीच विक्रम रुपये गोट्या भोसले एक नावाजलेले दिग्गज क्रिकेटपटू, तर दुसऱ्या बाजूला आणखीन एक नावाजलेलं क्रिकेटमधील नाव म्हणजे राजू कणगुटकर सर. इब्राहिमभाई बघा आज हवा देखील आहे, हवेचा फ्लो बघा, म्हणजे जो इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे त्या दिशेने म्हणजे हवा देखील मदतीसाठी धावून आले मदनच्या. म्हणजे जर का टायमिंग झाला
तर नक्कीच मोठा षटकार आणखीन देखील आपण पाहू शकतो आणि तेच पाहण्यासाठी क्रीडारसिक येत देखील असतात. पाहूया, सुरुवात केली जबरदस्त आणि इथे मात्र पाहिलं तर धावसंख्या आहे ती बिनबाद 32. फिर से एक बार सीधे बल्ले से खेला, कोशिश जरूर ही यहाँ पर अक्षय की, मना किया. एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ रन संख्या 33 रन बिना किसी विकेट के. करारा शॉट था, हाथों को छूती हुई निकली गेंद. यहाँ पर 33 रन बन चुके हैं. अक्षय अपने ओर से पहला और टीम की ओर से तीसरा. मदन और वैभव सलामी की जोड़ी बीच मैदान में है. सलामी की जोड़ी की अभी चर्चा करते हैं तो सचिन तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, कई ऐसे विक्रम हैं इन खिलाड़ियों के नाम. और उसी प्रकार की एक लोकल बॉयज यहाँ दो सलामी की जोड़ी बीच में, वैभव और मदन. 6 ओवर का मुकाबला है, 36 गेंदों का मुकाबला है. शुरुआत बहुत अच्छी है. पावर प्ले में 26 रन बन चुके थे, 33 रन बन चुके हैं. फिर से एक बार दिशा से सफल होकर खेलने की कोशिश की थी और अच्छी गेंदबाजी, अच्छी सोच यहाँ गेंदबाज की ओर से बिंदी गेंद आती हुई. स्कोर अभी रुका हुआ. 33 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के. तीसरा ओवर प्रगति पर है. अब निश्चित रूप से बल्लेबाज जो है अपने बाजुओं को खोलेंगे और लंबे शॉट यहाँ देखने जरूर मिलेंगे. डगआउट में कई ऐसे बल्लेबाज है जो लंबे हिट लगाने में महारत रखते हैं. डगआउट में टीम भरी हुई है यहाँ सूर्य स्पोर्ट्स. फिर से एक बार करारा शॉट खेला, यहाँ पर स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई जब तक खिलाड़ी आए. एक सिंगल आता हुआ. 34 रन, 34 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के. तीसरा ओवर प्रगति पर है. चौथा वर्ष है और जिस तरह से सीपीएल को हम देख रहे हैं, 4 साल हो चुके हैं. हर साल अपग्रेडेशन हम देख रहे हैं. आने वाले साल में नए अंदाज में, नए रूप में फिर से एक बार सीपीएल आ सकता है. उसमें कुछ चेंजेस हो सकते हैं. हमारे सारे कार्यकर्ताओं की सोच है कि ज्यादा से ज्यादा इनामी राशि हो. बहुत करारा, बहुत बढ़िया शॉट, आज के दिन का शानदार शॉट, आज के दिन का शानदार शॉट. थँक्यू. इथे बघा इब्राहिमभाई, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांची समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या 40. शेवटच्या चेंडूवरती सुरेख षटकार आला होता मदनच्या बॅटमधून. म्हणजे या षटकात आपण पाहिलं तर 2 षटकार आलेत आणि 14 धावा देखील आलेत. तर चांगली स्थिती आहे इब्राहिमभाई. आपण केलं होतं 70+, परंतु मला वाटतं जास्त धावा होतील. परंतु इथे बघा, या दरम्यान व्यासपीठावरती कोण दाखल झाले तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन करणारे, यास रत्नागिरी जिल्ह्याची आणबान शान म्हटलं जाईल. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले पॅरा कमांडो म्हणून ज्यांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाव उज्ज्वल केलं आहे, म्हणजेच आपण पाहिलं तर आपले नक्कीच सुर्वे स्पोर्ट्सचे आदरणीय रघुनाथ सुर्वे यांचे छोटे बंधू देशासाठी चांगली सेवा करतायत आणि त्यांचे छोटे बंधू यांचं देखील आगमन झालं आहे. आणि विनंती असेल की महेशजी शिंदे आपले शुभ हस्ते त्यांचं यथोचित सन्मान करा. मोठं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक कौतुकास्पद अशी ही कामगिरी म्हणावी लागेल. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिले पॅरा कमांडो म्हणून एक त्यांची दर्जेदार कामगिरी आहे आणि भावी शुभेच्छा असतील त्यांच्या पुढील वाटचालींसाठी. यस, आपण पाहिलं तर त्यांचे बंधू म्हणजे ज्येष्ठ बंधू आपण पाहिलं तर रघुनाथ सुर्वे क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी करतात. त्याचे छोटे बंधू मात्र देशासाठी सुरेख कामगिरी करतात. धन्यवाद सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. बिल्कुल बाबला जी, सही कहा. बिल्कुल देश की सेवा और अभिमान तो होना ही है. देश की सेवा जब आप करते हो तो निश्चित रूप से आपको उसका अभिमान है और हम भी यहाँ अभिमान करते हुए उनका हार्दिक स्वागत करते हैं. इथे बघा, यस, फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग पर्व 4 दिवस देखील चौथ्या दिवसातील मॅच क्रमांक 1 टॉस का बॉस नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. तदनंतर इथे बघा षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज झालाय हर्ष जाधव. छोटा गोलंदाज आपण पाहतो सीपीएलच्या माध्यमातून या पटलावरती आपलं एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट करिअरला सुरुवात झाली. या खेळाडूची चांगली कामगिरी केली होती. हा संघ जो या स्पर्धेत खेळताना पाहतो ना, चांगले एफर्ट दिले छोट्या खेळाडूने. छोटा पॅकेट बडा धमाका.
चौथ्या षटकातील पहिला चेंडू वैभवच्या बॅटमधून निघाल्या फटका ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या पट्ट्यात एका धावेसाठी. इब्राहिमभाई आपण पर्यंत मोठा प्रहार करायचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं, कार्पेट शॉट एका धावेने धावसंख्या होते 41. बिल्कुल अलाउंग द कारपेट खेला, लंबा शॉट खेलने की कोशिश है. 3 ओवर समाप्त हो चुके हैं, 41 रन बन चुके हैं. कुल मिलाकर 17 गेंदें. अब 17 गेंदों का समाचार लेना दोनों बल्लेबाजों के लिए जरूरी है. वेल सेट है. अब गेंद जो है फुटबॉल जैसी नजर आती होगी. लगभग 41 रनों की साझेदारी हो चुकी है और सोच होगी दोनों बल्लेबाजों की कि लंबे शॉट खेलते हुए ताबड़तोड़ होलसेल के रूप में अगर रन बटोर लेते हैं 80-85 निश्चित रूप से बन सकते हैं. येस, आपण पाहिलं तर कालच्या एक सत्रात या खेळाडूंनी म्हणजे छोट्याने प्रथमेश वेंद्रेने सुरेख कामगिरी केली संपूर्ण दिवसामध्ये आणि सलामीसाठी त्यांची देखील एक पार्टनरशिप आपण पाहिली ती नो लॉस सामना संपवला होता. आणि ते बघा छोट्या नाव छोट्या पण त्याची कामगिरी क्रिकेटच्या पटलावरती फार मोठी आहे. TWC टॅग त्याच्या पाठी आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय हर्ष. इथे फुल टॉस प्रॉपर टायमिंग पाहूया झालंय का. येस येस येस, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार, गोइंग गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन, व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. इब्राहिमभाई काय म्हणाल, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण करणं म्हणजे कौशल्य असतं, ताकद लागते, ताकद होती, नजाकत देखील होती. व्हॉट अ स्ट्रोक. बिल्कुल ताकत और नजाकत के साथ साथ हवा का साथ. जिस तरह से आपने कहा कि सुबह का समय है, यहाँ हम अक्सर देखते हैं पवन तलाव के ये थर्ड अंपायर के लिए रिव्यू ले रहे हैं. अंपायर का सिग्नल आ रहा है यहाँ पर. अबो वेस्ट होता है. कमर की ऊंचाई पर अगर गेंद है तो उसके लिए जब अंपायर दुविधाएं बढ़ती है तो थर्ड अंपायर की तरफ कॉल आता है. देखना है ये नो है या नहीं. कुछ ही समय में हम आप तक पहुंचाएंगे निर्णय क्या होगा यदि नो है या नहीं. फेयर डिलीवरी. बहुत अच्छा शॉट था, बहुत अच्छा निर्णय है हमारे थर्ड अंपायर के माध्यम से. और बाबा जी जिस तरह से हमने देखा जो गेंद थी उसके ऊपर प्रहार किया था लॉन्ग ऑन की दिशा में और हवा का साथ. अक्सर हम देखते हैं कि पवन तलाव के इस मैदान पर शाम के समय थोड़ी हवा चलती है, लेकिन हवा की शुरुआत आज सुबह से हुई है. ये तापमान का परिवर्तन के संकेत है कि कहीं ना कहीं तापमान जो है बदलता हुआ नजर आएगा. येस, सबपर्यंत राऊंड विकेट समारा. दिशा बदलून गोलंदाजी, दिशा जरी बदलले परंतु दशा मात्र तीच आहे. मदनच्या बॅटमधून आणखीन एक येतोय आसमानी आर पार. येस, चिपळूण प्रीमियर लीग मस्ट नीडेड बिग 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 षटकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. इब्राहिमभाई मी सांगितलं होतं मदन हा आक्रमक बॅटर आहे. धाव संख्या 6 ने वाढते. संघटित स्थिती 53 धावा फलकावती लागते. 53 धावा फलकावती लागतात. डावातील षटक क्रमांक 4 पण पाहतोय. आणि इथे बघा मी सांगितलं होतं मदनसाठी पॉवर प्ले माने राखत नाही तर हा बिग बॅटर आहे, आक्रमक हिटर आहे. आणि चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो इब्राहिमभाई पाहिलं आणि वाऱ्याची देखील साथ आहे. नशीब म्हणतो ना बहादुरांची साथ देतं, इथे साथ देखील वाऱ्याची आहे. हवा के साथ है. हमारे सामने देख रहे हवा का रुख जो है बिल्कुल ऑन साइड जा रहा है. फाइन लेग, स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा में जा रहा है और उसी की तरफ मदन जो है खेल रहे. यानी हवा का साथ है, बाजुओं का साथ है. 53 विदाउट एनी लॉस. 53 रन बन चुके हैं और अच्छी साझेदारी. बहुत कम देखा गया है इस प्रतियोगिता में कि कहीं 50 रन की ओपनिंग साझेदारी. हमारे सहयोगी स्कोरर बताएंगे अब तक ओपनिंग साझेदारी जो है लगभग पहिली बार हुई है. इब्राहिमभाई पाहता 11 चेंडू फेस केलेत. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो खेळतोय वैयक्तिक 28 धावसंख्येवरती, तर खेळतोय वैभव 10 चेंडू आणि 23 धावा. वॉट पार्टनरशिप, सुरेख पार्टनरशिप आहे. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. गेंदबाजने दिया मौका, मदन ने जडा चौका. 1 बाउंस, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा रेखा पार, चेंडू फरार. ऐकूया डीजेचा थरार. डीजे राहुल.
थँक्यू डीजे, थँक्यू. म्हटलं जातं इब्राहिमभाई बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा. अत्यंत खराब टप्प्यावरती गोलंदाजी आहे. आक्रमण केलं जातंय. 57 धावा, महागडे षटक सज्ज झालाय. राऊंड विकेटचा मारा. मदन आग ओतणारी फलंदाजी करते. मदन ऑन फायर, मदन ऑन फायर. पुन्हा एकदा वन बाउंड, सीमारेखा पार, चेंडू फरार. छत्रपती शिवाचा छावा. येत आहेत धावा, 4 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. इब्राहिम भाई क्या फरार बाबला जी, है? जिस तरह से पहला शॉट खेला था वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, और मॉन्टी ने सोचा कि फिर से एक बार मदन वहीं पे खेलेंगे, अपने फील्ड प्लेस बदला, लॉन्ग ऑफ की दिशा में आए और उसी जगह पर खेला जहां पर कोई खिलाड़ी नहीं. इसे कहते हैं कि चतुराई, इसे कहते हैं कि बल्लेबाज की सोच. बाजों की सोच जो होती है, बिटवीन द गैप खेलना, जहां खिलाड़ी न हो और खिलाड़ियों से दूर खेलना, ये सोच एक बहुत अच्छी हुआ करती है. और उसी प्रकार के 2 शॉट हमने देखे, वाइडिश लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ की दिशा में. युवा खिलाड़ी है, युवा गेंदबाज है बाबला जी, और बार बार उसे समझाया जा रहा है कि आप किस प्रकार की गेंदबाजी करें. यस, आपण पाहतो राऊंड विकेटचा मारा असेल पुन्हा एकदा मदनसाठी. मदनच्या बॅटमधून निघालेला फटका. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. प्रथमेश बेंद्रे इथं मात्र फार मोठी चुकी करतोय. फार मोठी चुकी आहे. मित्रा हा कॅच नाही तर मित्र म्हणे मॅच सोडलायस तू. मदन, यस आपण म्हणतो मदन नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. अशा वेळी मदनला संधी देणं. घंटा तर वाजू लागले, आणखीन ही घंटा वाजली तर फार मोठे संकट येऊ शकतं. मित्रांनो बघा, या षटकात इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 63 धावा. या षटकात तब्बल आपण पाहिलं 2 षटकार 2 चौकार 23 धावा कुठल्यात. मागच्या षटकात देखील 2 षटकारांच्या मदतीने 14 धावा कुठल्या होत्या. 5व्या गिअरमध्ये चालवली जाते गाडी. हवाई फायर केले जाते मैदानाच्या चारी बाजूला. पहिल्या 3 षटकात केवळ 1 षटकार होता. तदनंतर आताच्या 2 षटकात तब्बल 4 षटकार आपण पाहतोय. यस इब्राहिम भाई. बाबला जी, जिस तरह से 93 के आसपास हाईएस्ट स्कोर है यहाँ इस प्रतियोगिता का, 105 है, 105 रन बन चुके हैं. अब देखना है कि अब पारी शतक की ओर जाएंगी या नहीं. अब तक सलामी की जोड़ी बीच मैदान में है. पार्टनरशिप जो है 63 की हो चुकी है. अब 2 ओवर बाकी है, यानी 12 गेंदों का खेल बाकी है. 12 गेंदों में अगर आप लगभग 37 रन अगर बना लेते हैं तो यहाँ पर शतकी पारी और साझेदारी और पारी के शतक लगने की चांसेस निश्चित रूप से होगी. चर्चा हुई है, मीटिंग हुई है TWJ की ओर से कि भाई रन्स बहुत आ रहे हैं, कहीं ना कहीं अंकुश लगाना होगा. 90-100 के आसपास अगर रन्स बनते हैं तो हमें बनाने में तो मुश्किल नहीं, लेकिन कठिनाई हो सकती है. आणि मदन बघा काय फलंदाजी करतोय. 14 चेंडू फेस केले तर ज्याच्या बॅटमधून 38 धावांवरती खेळतोय. सुरेख फलंदाजी आहे. 3 षटकार आलेत आणि 4 षटकार. इब्राहिमभाई 4 षटकार आणि 2 चौकार. अर्धशतकाची नोंद नाही झाले. इब्राहिमभाई RPL मध्ये देखील नाही. 47-48 धावांपर्यंत जाऊन खेळाडू थांबले. तिथे मात्र सुवर्ण संधी आहे. अद्याप 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 धावांची गरज आहे. 2 षटकारांची गरज आहे. ओहो काय फलंदाजी आहे, काय पार्टनरशिप आहे. म्हटलं जातं क्रिकेटमध्ये धावा, क्रिकेट म्हणजे कॅचेस, क्रिकेटमध्ये षटकार चौकार महत्त्वाचे आहेत आणि तितकीच क्रिकेटमध्ये पार्टनरशिप किती महत्वाची आहे. सुंदर पार्टनरशिप है, अप्रतिम है. तो मदन के लिए एक मौका जरूर है कि अर्धशतक जड़े यहाँ पर. जिस तरह से अब तक अर्धशतक इस प्रतियोगिता में नहीं लगा है, कोशिश होगी बल्लेबाज की और अपने नाम पर अर्धशतक जड़ने की जरूर कोशिश होगी. टीम मीटिंग्स नको आहेत प्लीज, कारण ऑलरेडी आजच्या सत्राला फार उशीर झाला मित्रांनो. 12 वाजायला केवळ 5 मिनिटांचा खेळ 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. आजच्या सत्रात आपल्याला बघितलं तर 5 सामने खेळवायचे. तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलंय, प्रत्येक सामना हा आम्ही आतापर्यंत 6 षटकांचा खेळवलाय. तुमच्या सहकार्यामध्ये कोणत्या प्रकारची कमी नव्हती. सो आतापर्यंत आम्ही तुमच्या सहकार्याच्या जोरावरती जबरदस्त सक्सेसफुल पॉवरफुल स्पर्धा पण देतोय क्रीडारसिकांसाठी. इथे बघा यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी प्रथमच पदार्पण केलंय आमचे मित्र यॉर्कर स्पोर्ट्सचे मालक आदरणीय यस निलेश टेरोकर यांच्या माध्यमातून सुरेख लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. त्यांना देखील या वाटचालीसाठी लाख साऱ्या शुभेच्छा असतील. CPLच्या माध्यमातून आणि समस्त क्रीडारसिकांच्या देखील माध्यमातून. अमान सज्ज झालाय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा पॅव्हिलियन एंडकडून. रिव्हर्सिपचा सुरेख फटका. क्षेत्ररक्षण सजवलंय परंतु बघा पुन्हा एकदा चांगलं रोखलं मित्र म्हणेन. यस धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 64 64 धावा डावातील षटक क्रमांक 5 इब्राहिम भाई.
बिल्कुल 64 रन बन चुके हैं। जिस तरह से रिवर्स खेला था वैभव ने, इस वक्त जोखिम नहीं उठाना चाहिए। जोखिम उठाएंगे तो खतरा हो सकता है। लंबे शॉट खेलना चाहिए, बाजुओं को खोलना चाहिए। हवा का साथ है आपके साथ, हवा का भरपूर साथ लेना चाहिए और ज़्यादा से ज़्यादा रन बटोरना चाहिए। जानते हैं इस मैच का महत्व क्या है। ये मैच जीतने की बात आगे जा सकते हैं, आगे प्रवेश कर सकते हैं, वरना आपको सीधा घर का रास्ता देखना होगा। हवा में गेंद है, एक्स्ट्रा कवर के नो मैंस लैंड गेंद, और तेजी के साथ 2 रन चुराते हुए कोपरंबे पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नव्हतं नोमॅन्स लँडमध्ये, म्हणजे त्याला सुरक्षित पटका म्हणतात। अशा प्रकारच्या 2 धावा मिळतात संघाला। धावसंख्या होती 66 धावा फलकावरती लागतात। मदन बघा 40 धावांवरती खेळते, 15 चेंडू फेस केलेत आणि आत्ता मात्र 10 धावांपासून दूर आहे या स्पर्धेतील पहिल्या म्हणजे 50 धावां म्हणजे 50 साठी पाहुया सज्ज झाले। इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी, राऊंड विकेटचा मारा असेल मदनसाठी। इथं मात्र आउटस्टँडिंग स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातो सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क। छत्रपती शिवरायांची तळपती तलवार मदनच्या बॅट मधून सीपीएल दमदार षटकार। यस डीजे डीजे थँक्यू इब्राहिम भाई। मगाशी सांगितलं होतं मदनचा झेल सुटला होता। मदन जर 6 षटकं खेळला, बघा धोक्याची घंटा जोराने वाजू लागले। काय फलंदाजी आहे इब्राहिम भाई, अप्रतिम, आउटस्टँडिंग। धावसंख्या होती 72, राऊंड विकेटचा पुढचा चेंडू मारा करण्यासाठी सज्ज आहे अमान। पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, एक धाव मात्र पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असतील। इथं बघा पुन्हा एकदा फंबल होताना पाहतोय प्रथमेशला। हे प्रेशर आहे मोठ्या धावसंख्येचं, नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही मित्रा। इथं पण पाहिलं तर 48-48 धावांवरती खेळतोय, ज्याने आतापर्यंत 5 षटकार मारलेत, 2 चौकार मारलेत आणि काय जबरदस्त इनिंग आहे। 74 धावा देखील फलकावरती लागल्या आहेत। नक्कीच इथं मात्र टाळ्यांसाठी आतुरता आहे डगआउट, नो डाऊट। आपण पाहिलं सुरवे स्पोर्ट्सचा आणि तदनंतर एका आपण पाहिलं तर ज्यांचं आगमन झालं होतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या होत्या। अर्थातच रघुनाथ सुर्वेंचे बंधू यस यांच्यासाठी टाळ्या झाल्या होत्या आमच्या माध्यमातून। तदनंतर पाहूया इथे मात्र पुढचा चेंडू असेल, कट केलाय। सेन्सेबल क्रिकेट आहे। त्याला ठाऊक आहे की 50 धावांपर्यंत जाणं म्हणजे एक फार कष्टाची इनिंग असते, मोठी कामगिरी असते, सहजासहजी जाणं नसतं आणि इथे मात्र एक जीवदान देखील मिळते। कारण म्हणतात ना नशीब देखील बहादुरांची साथ देते, इथे मात्र साथ मिळते, वाऱ्याची साथ मिळते, क्षेत्ररक्षकांची आणि नशिबाची देखील। धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते 75 धावा। षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 5व्या षटकातील सज्ज झालाय अमान बगदादी। राईट ऑफ द विकेटचा मार असेल, पॅव्हेलियन एंड कडून स्ट्राईकवर वैभव देखील एका बाजूने सुरेख फलंदाजी आहे। इथं मात्र फुल टॉस, 1 बाउंड चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार। पुन्हा एकदा येतो दमदार सीपीएल चौकार, ऐकूया डीजेचा थरार। थँक्यू बघा अमृत सुर्वे यांचं व्यासपीठावरती आगमन झाले। पहिले पॅरा कमांडो म्हणून आपल्या या जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन केलंय। तदनंतर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून जर का मदनने अर्धशतक लावलं तर नो डाऊट त्यांनी जशी कामगिरी केली मदन देखील चांगली कामगिरी करतो आणि ह्या कामगिरीसाठी 1000 79 79 7/9 79 धावा फलकावरती लागतात। 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक शिल्लक असेल। इथं मात्र पाहूया, इथं मात्र इब्राहिम भाई काय प्रिडिक्शन करा, किती धावा तुम्हाला 79 रन बन चुके हैं। 6 गेंदों का अभी खेल बाकी है। एक निश्चित रूप से चर्चा हो रही है, मीटिंग हो रही है, उसमें यही चर्चा होगी कि कम से कम रोका जाए, कम से कम रन दिए जाए। मदन जो है अर्धशतक के करीब है, लगभग तो 1 रन की जरूरत है। 49 रन पर खेल रहे हैं और 6 गेंदें अभी है और गेंदबाजी जो है अक्षय के हाथ में है। अपनी ओर से दूसरा और टीम की ओर से अंतिम ओवर करने जा रहे हैं अक्षय। ओवर विकेट गेंदबाजी यहाँ करेंगे मदन के लिए, क्या रणनीति होगी देखिए। लेफ्ट आर्म बल्लेबाज है और ओवर द विकेट गेंदबाजी करना पसंद करेंगे मदन के लिए। 1 रन अपने अर्धशतक से दूर है और देखना है निभाते किस तरह से विराम लगा पाते हैं, किस तरह से अंकुश लगाते हैं मदन के बल्ले को। यस आपण पाहिलं तर शेवटचं आणि महत्त्वाचं षटक ज्याला म्हणतात, हाणामारीचं स्लॉगवर ज्याला म्हणतात, इथे मात्र एका धावेपासून दूर आपल्या अर्धशतकासाठी मदन। धावसंख्या देखील 79 धावा फलकावरती लागतात। पुढचा चेंडू पॅव्हेलियन एंड कडून सुरुवात झाले मदनसाठी
मदनच्या बॅटमधून निघालेला फटका, इथे मात्र पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा असेल. पाहूया यस बॅटने आलेली धावा आहे, जोरदार टाळ्या झाल्या मदन चांदेसाठी क्रीडा रसिक. या स्पर्धेतील चिपळूण प्रीमियर लीग CPL 2025 मध्ये मदन बॅट उजवायचे क्रीडा रसिकांसाठी. मदन बॅट वरती कर मित्रा, वॉट अ इनिंग, अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. डीजे थांबलात का? यस डीजे कॅरी ऑन प्लीज. थँक्यू. सचिन गोगाटे आणि बिपिन शिंदे आपणास विनंती करतो पण व्यासपीठावरती या. अमृत सुर्वे, बिपिन शिंदे यस आपण पाहिलं तर अमृत सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज ऑन झालंय. धन्यवाद अमृत सर, धन्यवाद मदन, वेल डन मित्रा. 80 धावा. इथे बघा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बघा इथे बलिदान दिलं जात आहे देशासाठी, ज्यांनी बलिदान दिलंय सक्सेसफुल झालंय, देशाला स्वतंत्र देखील मिळवून दिलं आहे. आणि इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरती देखील बघा हा चांगला खेळत होता. एका बाजूने 12 चेंडूत 28 धावा त्याने केल्यात, परंतु त्याला ठाऊक आहे माझ्यापेक्षा आता संघाला गरज कोणाची आहे तर आग ओतणारा फलंदाज मदन चांदेची, आणि स्वतःची विकेट दिले. पाहूया हे बलिदान जाणार नाही ना बलिदान. पाहूया इब्राहिम भाई. एक इनामी राशि मेरे पास आ चुकी है हमारे सहयोगी कमेंटेटर तुषार शिंदे की ओर से 500 रुपया इनामी राशि मदन के लिए, अपने अर्धशतक के लिए. सगळं पाहिलं तर तुषार शिंदे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल CPL मध्ये. आणि आज फिटनेसचे ते देखील सदस्य आहेत, खूप वर्ष कामगिरी पाहिल्या आणि ते देखील एक दर्जेदार समालोचक आहेत, ते देखील जोडले जातील आजच्या सत्रात. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत, धन्यवाद. ऑलरेडी 1500 रुपयाचा मानकरी ठरतोय मदन. इथे म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर गेलाय रोहन चव्हाणने देखील प्रभावित केलंय. पहिल्या मॅच मध्ये काय खेळला होता, काय बॅटिंग होती. म्हणून एकदा पुढचा चेंडू. ओ इथे मात्र मदनच्या बॅट मधून निघालेला फटका, व्यासपीठाला सलामी. अमृत सर सुर्वे यांना देखील सलामी. आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. स्पर्धेतील सर्वात देखणा षटकार, गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. बाबला जी 86 रन बन चुके हैं, 3 गेंदें भी शेष है. इसी प्रकार की बल्लेबाजी होगी, निश्चित रूप से शतक देखने जरूर मिल सकता है यहाँ पर हमें. करारा शॉट सीमा रेखा की ओर तेजी के साथ जाती हुई गेंद, और दूसरे रन के लिए यहाँ पर कॉल किया, खतरा हो सकता है, रन आउट. यस आपण आणखीन एक बलिदान, पहिलं बलिदान दिल्यानंतर षटकार आला. इब्राहिम भाई परत येणार का पाहूया, कारण इथं आपण धाव संख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 87 धावा 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. इथं आपण पाहिलं तर रोहित गोल्डन डकचा शिकार पडतोय, परंतु त्याला फरक पडत नाही. त्याला ठाऊक आहे मदन एका बाजूने 57 धावांवरती खेळतोय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतकाची नोंद झाले. CPLच्या माध्यमातून शतक देखील पाहिलं मित्रांनो 2 वर्षापूर्वी. युवा आपण पाहिलं तर नक्कीच प्रयाग रावळगावशी बिलॉंग करणारा हा खेळाडू, रामपूरशी बिलॉंग करणारा. काय खेळी होती, 10 षटकार मारले होते, 24 चेंडू फेस करताना. यस पाहता पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय निवातेचा पुढचा चेंडू, मदनच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा 1 बाउंड, चेंडू फरार. असं वाटतं इब्राहिम भाई ही मॅच लाईव्ह नाही, म्हणजे त्याला म्हणतात काय त्याला हायलाइट्स. यस डीजे हायलाइट्स, अप्रतिम. यस आपण पाहिलं तर सुंदर फटका होता. पुन्हा एकदा अक्षय. ओ हो 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 हो, इथे मात्र अप्रतिम, आउटस्टँडिंग. या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार जातोय इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावरती. आणि इथे मात्र काय शेवट केलाय, जे बलिदान दिले 2 खेळाडूंनी त्याचं मात्र बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. काय बॅटिंग आहे, इथं पाहूया किती धावा झाल्यात. या षटकारांची धावसंख्या पालकवरती लागते 6 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 97 धावा मित्रांनो, म्हणजे या स्पर्धेत ऑलरेडी 105 धावा झाल्यात. हा दुसरा कैप्टन और स्पॉन्सर के चेहरे पे जो रंगत और खुशी जो दिख रही है, रघु सुर्वे को देखे चेहरे पे रंगत और खुशी नजर आ रही है. जिस 97 रन बन चुके हैं, 97 टू विन, 98 टू विन, 98 टू विन. रघु जी आपके चेहरे की रंगत और आपकी खुशी हमें बता रही है कि 98 रन बन चुके हैं, सम्मानजनक स्कोर बन चुका है. और बाबला जी भूलना नहीं चाहिए, जिस तरह से TWG की टीम है और शक्तिशाली बल्लेबाजी है, पीछा हो सकता है. आणि इब्राहिम मी क्रिकेटमध्ये वारंवार सांगत असतो की इतिहास घडण्यासाठी असतात, रेकॉर्ड मोडण्यासाठी असतात. इथे आतापर्यंत हे ऐतिहासिक पवन तलाव मैदानावरती अनेक रेकॉर्ड पाहिलेत,
नितीन माटुंगेचे 6 चेंडूवरती 6 षटकार पाहिलेत. तसंच आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बाणा धमाका बांद्रे याच आपण पाहिलं तर कालच्या सत्रात काय गोलंदाजी केली ती. हाँ बिल्कुल बाबला जी, शानदार बल्लेबाजी हमने देखी मदन की ओर से और अर्धशतक भी देखा इस प्रतियोगिता का, और दर्शकों ने निश्चित रूप से मजा उठाया बल्लेबाजी का. जिस तरह से छक्के और चौके देखे, अक्षय जैसे गेंदबाज जिन्होंने कल अच्छी गेंदबाजी की थी, इस वक्त पिटाई हुई है सारे गेंदबाजों की, और रनों की वर्षा और समय से पहले और मौसम से पहले रनों की वर्षा हमें नजर आई. आणि इब्राहिम काल आणखीन एक रेकॉर्ड आपण पाहिलं होतं, पवन तलावरती नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झालाय. याच आपण पाहिलं तर बांद्रे अर्थातच सतीश बांद्रे यांनी याच आपण पाहिलं तर तुषार सर सतीश बांद्रेने काल षटक टाकलं होतं बघा. 1 धाव दिली होती, 5 फलंदाजांना बाद केलं होतं. हे रेकॉर्ड आणि आज 67 धावांची एक मोठी इनिंग आपण पाहूया. 98 धावांचा पाठलाग करणाऱ्या येणाऱ्या इनिंगमध्ये षटकांमध्ये काय घडतंय, मी मात्र माझी ड्युटी आणि इथं आपण पाहिलं तर पुढची ड्युटी असेल. इथं मात्र या सिद्दीक मेमन जोडले जातील. येणाऱ्या धावांचा पाठलाग करताना काय घडते त्यांच्या सोबत असतील तुषार सर. पुढची नवीन जोडी समालोचन कक्षामध्ये जोडली जाते, तुषार सर आणि सिद्दीक मेमन. तोपर्यंत मी थांबतोय, ऐकूया डीजेचा आवाज. थैंक यू डीजे. देखिए, विश्व भर में देश विदेश में सीधा प्रसारण दिखाया जा रहा है यार्कर स्पोर्ट्स लाइव के माध्यम से. नीलेश टेरवकर जो पंच और अंपायरिंग की भूमिका में हम अक्सर देखते हैं, अब यहाँ पर सीधा लाइव प्रसारण हो रहा है. उनकी टीम यहाँ उपस्थित है. कैमरामैन कुणाल पारकर है, विराज घाग है, शुभम सुर्वे है, सनी पंडित है, यश शिर्के है और विशाल वागे है. ये सारी टीम उन्होंने बनाई है टेरवकर ने, और टेरवकर को हम देखते हैं अक्सर तुषार जी अंपायरिंग की भूमिका में. इस वक्त देख रहे हैं सीधा देश विदेश में लाइव प्रसारण हो रहा है, और क्लैरिटी के बारे में बहुत सारे कमेंट्स भी आ रहे हैं कि बहुत शानदार क्लियर है, ग्राउंड को अच्छा कवर किया जा रहा है, खिलाड़ियों को कवर किया जा रहा है, कॉम्बर्स को कवर किया जा रहा है, सराहना की जा रही है सारे कमेंट्स के माध्यम से टेरवकर के इस लाइव प्रसारण की. फिटनेस स्पोर्ट्स की ओर से आयोजित 4 दिवसीय प्रतियोगिता चल रहे हैं. अंतिम दिन है. अंतिम दिन के लिए हमारे साथ एक नाम जुड़ा हुआ है, जाना पहचाना नाम, और फिटनेस के कार्यकर्ता है, फिटनेस के कर्ता धर्ता है, और आना चाहते थे 1-2 रोज पहले, लेकिन बिजी शेड्यूल की वजह से हमारे साथ जुड़े नहीं. आज जुड़े हैं, और वो है तुषार शिंदे. तुषार शिंदे हमारे साथ जुड़े रहेंगे और आंखों देखा हाल सुनाते रहेंगे. सिद्दीक मेमन रहेंगे हमारे साथ, बाबला जी रहेंगे, और एक्सपर्ट कमेंटेटर की भूमिका में इब्राहिम सरगुरु भी आपके साथ रहेगा. थँक्यू इब्राहिम भाई, वेलकम. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. पवन तलावरती चालू असणाऱ्या चिपळूण प्रीमियर लीग मध्ये मी तुषार शिंदे आपल्याशी जोडलं जात आहे. शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात काय धमाकेदार झाली आहे. काय इनिंग केला मिस्टर मदन चांदे. तब्बल 23 चेंडूंमध्ये 7 खणखणीत षटकारांच्या जोरावरती 67 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मदनच्या केळीसाठी. आणि आजचा दिवस नक्कीच मदन गाजवणार असं दिसते. हा तुम्ही बघा, खूप सुरेख उत्तुंग फटके त्याने मारलेत. स्ट्रेट डाऊन द विकेट, उत्तुंग फटके थेट चौपाटीवर, सांस्कृतिक केंद्रावरती, सगळ्या बाजूने 360 डिग्रीमध्ये खेळलाय हा मदन. आणि त्याने कीर्तिमान देखील प्रस्थापित केलाय या पवन तलावरती. पहिलं अर्धशतक या मोसमातलं, आणि केवळ 23 चेंडूंमध्ये. याच खेळीच्या जोरावरती एकूण 98 धावांचं लक्ष ठेवलंय या सुर्वे स्पोर्ट्सने. समोर संघ आहे TWJ. ही रंगत आहे, ती लढतदार होणार आहे, कारण TWJ संघ देखील हा खूप नावाजलेला संघ आहे. त्यांच्या देखील खोलवर फलंदाजीची फळी आहे, त्यामुळे पहिलीच लढत खूप चांगली रंगणार आहे. एक चांगली क्लोज काउंटर होईल, क्लोज बॅटल होईल. चेस देखील चांगला करण्याची अपेक्षा क्रिकेट रसिक इथे पाहतात. एक चांगला मॅच होईल. 36 balls and 98 runs. इब्राहिम भाई काय म्हणताय, व्हॉट इज युअर गेस ऑन दिस मॅच? व्हाट अ बैटिंग, फैंटास्टिक बैटिंग. 23 balls 67 रन्स, यानी रनों का और गेंदों का अगर अंतर देखा जाए तो बहुत लंबा है. ताबड़तोड़ बल्लेबाजी की है, प्रहार किया है, लंबे सिक्सेस भी देखे हैं, और कलात्मक स्ट्रोक भी देखे हैं उनके बल्ले से. बहुत शानदार बल्लेबाजी. तर पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडलाय. सेकंड इनिंग यायची आहे, कारण हे क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू होईपर्यंत आपण विनर डिक्लेअर करू शकत नाही. आणि खूप अपेक्षा आहेत TWJ संघाकडून. मेन इन ब्लू जर्सी मध्ये आपल्याला ते दिसत आहेत.
आणि यामध्ये देखील एक व्यावसायिक संघ म्हणून पहिला जो ओळखला जातो तो TWJ. येस, त्यांची बिनीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होताना दिसते. दोन्ही देखील एक मला आश्वासक आणि आक्रमक फलंदाज या TWJ कडून दोन्ही दिसत आहे. प्रथमेश बेंद्रे आणि मयूर आयरे या दोघांवरती देखील मदार असेल TWJ संघाची, कारण त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचे. या मैदानाचा देखील खूप त्यांना मोठा अनुभव आहे आणि खूप चांगला व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव संघाला आहे. TWJ डॉमिनेटर्स डॉमिनेट करते का सुर्वे स्पोर्ट्सला, आणि एका फलंदाजाला मॅच घेऊन खेळावं लागेल. जशी मदनने खेळी केली शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहिला, तसंच एक चांगला रोल प्ले करायला लागेल एका फलंदाजाला, तरच लक्ष्याच्या समीप ते पोहोचतील. बिल्कुल सही कहा, पावर प्ले का खेल निर्भर करता है कितने रन्स बनते हैं पावर प्ले में, कितना अंकुश लगा पाते हैं गेंदबाज. निश्चित रूप से प्रेशर जरूर होगा बल्लेबाजों को. देखना है 98 रन्स, 98 रनों का पीछा करना है और केवल गेंदें हैं 36, तो बल्लेबाजों के ऊपर थोड़ा सा प्रेशर जरूर होगा. कल हमने देखा था आखिरी समय में एक शानदार मुकाबला देखा था हमने. रनों के लिए अच्छा फाइट हुआ, रनों के लिए अनुकूल पिच है, 98 रन बन चुके हैं और TWJ में अच्छे बल्लेबाज भी है. शुरुआत हो रही है यहाँ पर राउंड विकेट गेंदबाजी रक्षात्मक रूप से खेला. यहाँ कवर की दिशा में गेंद जाती हुई तेजी के साथ दूसरा रन चुराते हुए तुषार जी. सुरुवात झाली, 2 चेंडू कव्हर्समध्ये चेंडू तटावला आणि 2 धावांनिशी खातं उघडले. सुरुवात केली आपल्या इनिंगची. 98 धावांचा पाठलाग करताना TWJ संघ. आकाश रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि पहिला गडी बाद होतोय. पहिलं यश मिळते आकाशला आणि आता मात्र थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतो आपल्याला TWJ संघ. आणि सुर्वे स्पोर्ट्स आपला अतिशय चांगला खेळ इथं पूर्ण साकारताना आपल्याला दिसतात. पहिल्या षटकामध्ये मयूरला बाद व्हावं लागतंय आणि यश मिळते ते अक्षयला. हाँ बिल्कुल, एक सफलता प्राप्त की है, बहुत जल्दी सफलता प्राप्त की है और बड़ी मछली हाथ आई है. जिस तरह से आक्रामक खिलाड़ी है यहाँ पर प्रथमेश की विकेट यहाँ गिरते हुए. रिवर्स खेलने की कोशिश थी तुषार जी. सभी खिलाड़ियों से विनती करते हैं, डगआउट में आपकी बैठने की व्यवस्था है, आप डगआउट में बैठे प्लीज और खेल का आनंद ले. तुषार जी, जिस तरह से पहली विकेट गिर चुकी है, ये कहीं ना कहीं 98 रन्स का प्रेशर और दर्पण जो है नजर आ रहा है सीधे तरीके से. 98 रन्स और दर्पण और प्रेशर निश्चित रूप से होगा. एक विनंती आहे, TWJ संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर आहे तो आपला पॅव्हिलियन मध्ये पाठवा. तसेच डगआउट मध्ये विनंती करतो, क्रिकेट रसिकांचा सन्मान राखून मी त्यांना विनंती करतो, प्लेयर्ससाठी डगआउट आहे त्यांना बसण्याची जागा करून द्या. तसेच एक्स्ट्रा प्लेअर TWJ आपल्याला विनंती आहे आपण स्कोररच्या दिशेने या. येस, तर पहिला विकेट गेलाय पहिल्याच चेंडूमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रथमेश इज बॅक टू पॅव्हिलियन आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय अक्षय. पुन्हा एकदा सक्सेसफुल बॉलर अक्षय दुसऱ्या चेंडूवर ज्याने यश मिळवलं होतं. सुरेख फटका आणि हा मात्र सोपा जल सुटलाय. रघुनाथ सुर्वे मला वाटतं दिसत आहेत तिथे आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला यश मिळण्याची संधी होती, मात्र रघुच्या हातातून झेल सुटला आणि जीवदान मिळतंय पहिल्या चेंडूवरती अक्षयला. पहली ही गेंद पर जीवन दान, वरना गोल्डन डक के शिकार हो सकते थे. और टीम के स्पॉन्सर है, मालक है, मैनेजर है, करता धरता है, उनके हाथों से गलती होती है. देखना इस गलती का लाभ कितना उठा पाते हैं यहाँ अक्षय. काय सुरेख फटका आहे अक्षय निवाते पहिल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रयत्न होता उंच झेपावत हवेमध्ये, म्हटलं कुठली संधी नाही आणि पहिला षटकार याच मिळतोय अक्षयला. या अक्षयने अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती या आधीच्या टुर्नामेंटमध्ये आणि मी म्हटलं होतं की हा सामना चांगला रंगतदार होईल, कारण चांगली पोटेन्शियल असणारे फलंदाजीची फळी TWJच्या देखील भात्यामध्ये आहे. षटकाराने सुरुवात झाली, 98 धावांचं टार्गेट, पहिलं षटक सुरू आहे, एक गडी बाद झालाय, सामना रंगतदार होतोय. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द विकेट, पॅव्हिलियनला सलामी द्यायला चेंडू येतोय सीमारेषा पार, बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. येस डीजे.
थँक्यू. आणि आता मात्र सामन्यामध्ये रंगत येते. 2 षटकारांनिशी आता मात्र स्थिती एक चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसतोय. TWJ संघ 98 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या चेंडूवरती ते बॅकफुटवर आले होते. एक गडी बाद झाला होता. रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपामध्ये प्रथमेश बाद झाला होता. मग आता मात्र अक्षय आपल्या या सगळ्या इनिंगची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेताना 2 चेंडूमध्ये 2 षटकार, स्कोर मूव्ज ऑन टू 14. आता मात्र सूर्य कमबॅक केलं जात आहे बॅट्समन कडून. अक्षय डॉट बॉल आणि षटक देखील संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14 अशी स्थिती आहे TWJ संघाची 98 धावांचा पाठलाग करताना. 98 रनों का पीछा करते हुए 14 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. जब तक डेंजरमैन यानी अक्षय बीच मैदान में है. क्या कुछ होगा समय से पहले कहना उचित नहीं है. 98 रन, 98 रन विशाल लक्ष्य है. एक बल्लेबाज के 50 रन और कुल मिलाकर 10 छक्के अगर आते हैं तो एक मैच जबरदस्त होगा, वरना सिंगल डबल से यहाँ मैच का जीतना संभव नहीं है. और वही रणनीति अक्षय निवाते ने यहाँ अपनाई है कि लंबे शॉट खेलोगे तब जाकर 98 रनों का पीछा हो सकता है. और जो बल्लेबाजी मदन ने की है उसी प्रकार की बल्लेबाजी TWJ के एक बल्लेबाज को करना बहुत जरूरी है. तब जाकर कहीं आप मैच में बने रहेंगे या जीत के करीब करीब जाने के चांसेस है. और वही भूमिका जो है अक्षय की ओर हमें नजर आती हुई. अच्छी गेंद कहीं न कहीं दूर रखा था बल्लेबाज को गेंद से. मदन है नहीं, गेंदबाज अपने ओर से पहला और टीम की ओर से दूसरा. देखिए क्या परफॉर्मेंस है तुषार जी. बल्लेबाजी की है, गेंदबाजी कर रहे हैं, टीम के लिए जबरदस्त योगदान है. अच्छा शॉट, करारा शॉट खेला यहाँ पर मिड विकेट की दिशा में. तेजी के साथ फील्डर एक तैनात है. रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी है. और जानते हैं रनों का महत्व क्या है, क्योंकि 98 रन है और 98 रनों का पीछा करना पवन तलाव के ऐतिहासिक मैदान पर कभी कभार कठिन भी हो जाता है, कभी कभार आसान भी हो जाता है. आसान करने में अक्षय का एक बहुत बड़ा रोल हो सकता है. यहां से अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए एक वाइड के रूप में रन आता हुआ. 1 रन के साथ 17 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. पावर प्ले का खेल चल रहा है. अधिकतम 2 खिलाड़ी 38 के बाहर है और बाउंड्री लाइन के बाहर जो दर्शक है वो क्रिकेट का मजा ले रहे हैं. खेलना चाहते थे फाइनल की दिशा में, असफल रहे. बिंदी गेंद आती हुई और हर बिंदी गेंद जो है तुषार जी टीम का प्रेशर जो है वो बढ़ाती रहेंगी. यहाँ पर करो या मरो का खेल है. विशाल लक्ष्य है. हवा में शॉट खेलने होंगे, हवाई यात्रा दिखानी होगी गेंदों को, तब जाकर कहीं आप जीत के करीब करीब जा सकते हो. तर मग नवला इव्हेंटचे गुहागरचे प्रोप्रायटर प्रथमेश निमुणकर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण स्टेजवरती स्थान बनवायचे. प्रथमेश निमुणकर. उछाल लिया था गेंद में, उठी हुई गेंद फाइनल की दिशा में गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई 4 रनों के लिए. डगआउट में खुशी की लहर है. कहीं न कहीं रन आ रहे हैं. स्ट्राइक रोटेट हो रहा है और यहाँ पर अंपायर का सिग्नल नो बॉल यानी बोनस के रूप में आता हुआ. नो बॉल आता है तो एक बल्लेबाज को खुशी महसूस होती है कि हमें आउट नहीं होना है. इस पर सिवाय रन आउट के हमें कोई आउट नहीं कर सकता, लेकिन हम छक्का लगा सकते हैं, चौका लगा सकते हैं. मौका जो होता है पूरा क्रिकेट जो है बल्लेबाज के फेवर में हो जाता है जब नो बॉल आती है. और यहाँ देखना है मदन किस तरह से गेंदबाजी करते हैं, कितना अंकुश लगा पाते हैं. बल्लेबाजों के लिए कोई डर नहीं आउट होने का और छक्का लगाने में सफल होते हैं या नहीं यह देखना होगा. बहुत बढ़िया शॉट, सफल होकर सीधे बल्ले से हवा में गेंद. और यहाँ पर नो बॉल फ्री हिट था. कैच लेने का कोई संभव नहीं है. आउट होने के कोई चांसेस नहीं. 2 रन चुराते हुए 2 रनों के साथ 24 रन बन चुके हैं. दूसरा ओवर प्रगति पर है. अच्छा रनों का पीछा अच्छा हो रहा है. लंबे शॉट अक्षय के बल्ले से हमने 2 देखे. हवा में गेंद यहां पर ललचाया है सीधे फील्डर के हाथों. यहां दूसरा विकेट गिरता हुआ. शानदार गेंदबाजी मदन की ओर से.
थैंक यू तुषार जी। देखिए 24 रन बन चुके हैं, 2 विकेट गिर चुके हैं, अक्षय डटे हुए हैं और अक्षय की इरादे बुलंद है, कहीं ना कहीं लंबी पारी की तलाश में है। जिस तरह से मदन ने 67 रन बनाए थे 23 गेंदों में, उसी प्रकार की 50 अगर 60 रन किसी एक बल्लेबाज अगर बना लेता है तो ये बहुत अच्छा मुकाबला होगा। जीत कहीं भी हो सकती है, लेकिन मुकाबला अच्छा होगा। 24 लॉस ऑफ 2 विकेट्स। जीत तुषार किसी की भी हो सकती है, लेकिन एक 50 आना बहुत जरूरी है TWG की ओर से, और कुल मिलाकर पारी में 10 छक्कों का आना बहुत जरूरी है, तब जाकर आप जीत प्राप्त कर सकते हो। ओवर की अंतिम गेंद है और 24 रन बन चुके हैं, 2 विकेट गिर चुके हैं। आज के दिन का पहला मुकाबला चलता हुआ राइट आर्म ओवर विकेट सफल गेंदबाज मदन के रूप में। रिवर्स खेला यहां पर शानदार तरीके से, गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई तेजी के साथ, जब तक के फील्ड हो डबल के रूप में यहां 2 रन आते हुए, 2 रनों के साथ रन संख्या 26 रन, 2 ओवर की समाप्ति पर 2 विकेट के नुकसान पर। अगले ओवर के लिए तुषार शिंदे। दुसऱ्या षटकाचा ते खेळ संपतोय, धावसंख्या होते 26, 2 गडीबाज 26, 98 धावांचा पाठलाग करताना मॉन्टी जो आला आता स्ट्राईकवरती रिव्हर्स स्वीपने 2 धावांनी निश्चित आपलं खातं उघडलं. आणि मदनचं हे जे षटक होतं त्याच्यामध्ये एकूण 12 धावा त्यांनी कन्सिडर केल्या. पहिलं षटक घेऊन होता अक्षय, ज्याने 14 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता. 2 गडी बाद आणि धावसंख्या 26, म्हणजे 98 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26, 2 गडी बाद 26, म्हणजे एकूण आता धावा आवश्यक असतील अजून जिंकण्यासाठी 72 आणि चेंडू शिल्लक आहे 24. 72 रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय, खूप मोठा प्रहार करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, थोडं रिस्क घ्यावं लागेल, कारण धावाचा डोंगर उभा केलाय सुरवे स्पोर्ट्स संघाने आणि त्याचा क्रेडिट जातं ते मदनला, ज्याने घनगती इनिंग खेळली 67 धावांची 23 चेंडूंमध्ये. पुढचं षटक घेऊन आलाय आकाश सकपाळ, राईट एम राऊंड द विकेट. कव्हर्समध्ये मिस टाइम शॉट होता, 1 धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बनावं लागेल तिथे, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या पोहोचते 28, स्कोर मोजून टू 28 आणि आता 70 धावा अजून देखील शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 23 चेंडूंमध्ये. अशक्य काहीच नाहीये. आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये मोठे फटके केलं होतं मदन आणि एवढ्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केलं होतं. अक्षय 12 धावांवर खेळतोय 2 षटकारांशी, त्याच्यावरती या सामन्याचे बरंच काही गणित अवलंबून असेल. अक्षय मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कुठली मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाहीये फलंदाजांना. थेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि बाद. वॉट फिल्डिंग, टाळ्या झाल्या पाहिजेत या थेट फेकीसाठी. आणि मोठा अक्षयचा मात्र त्याला बळी मिळतोय आणि खूप चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. राहुल स्पोर्ट्स या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसरा गडी पाहतोय अक्षयच्या स्वरूपात आणि TWG संघ मिळतोय तिसरा धक्का SDJ. येस, आपण बघतोय मिसफील्ड झाला आणि त्याच्यानंतर दुसरा फिल्डर आला बॉलवरती आणि थेट फेक केली. सिंगल स्टंप दिसत असताना यष्ट्या उडवणे, इट्स ए कमेंडेबल एफर्ट्स, वेल डन. खूप चांगलं क्षेत्ररक्षकांचं प्रात्यक्षिक केलंय या प्लेअरकडून. आणि कुठला विकेट मिळालाय अक्षय, ज्याने खूप चांगले फटके मारले होते. 2 षटकार त्याने या त्याच्या खेळीमध्ये सजवले होते. ते अक्षयचा बळी मिळवण्यामध्ये या क्षेत्ररक्षकाचा मोठा वाटा आहे. आता मात्र थोडा बॅकफुटला गेलाय संघ TWG डॉमिनेटर्स. मोठं आव्हान पार करायचं होतं. 98 धावांचा पाठलाग करताना सुरुवात अडकळत झाली होती, मात्र डाव सावरला होता अक्षयने. आता मात्र त्याला तंबूत परतावं लागतंय. यानंतरचा सामना होणार आहे तिरुपती सावर्डे वर्सेस राजलक्ष्मी रेंजर्स. रिक्वेस्ट बोथ कॅप्टन्स प्लीज कम हेड फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच फॉर दिस लास्ट डे तिरुपती सावर्डे महालक्ष्मी राजलक्ष्मी रेंजर्स. येस, आता कमबॅक करताना मिस्टर आकाश सकपाळ टोटल कंट्रोल घेतोय मॅचचा. या आधीच्या चेंडूवरती देखील कुठली संधी दिली नव्हती आणि धावबादच्या स्वरूपामध्ये एक विकेट गेला होता. आताचा चेंडू देखील खूप चांगला त्याने हाताळलाय आणि कुठली संधी मिळत नाही अमानला. अमान बगदादी द मॅन ऑन स्ट्राईक
सामना करतोय आकाश सकपाळचा. वाईड यॉर्कर एज घेतले आणि विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावतोय. तिसरा धक्का चौथा धक्का मिळतोय TWJ संघाला आणि सुर्वे स्पोर्ट्सला मिळतोय पुढचं यश. ESDचे थँक्यू डीजे. परत एकदा विनंती करतोय तिरुपती स्पोर्ट्स सावर्डेचा कॅप्टन मला इथे दिसतोय. राजलक्ष्मी रेंजर्स कॅप्टन विनंती आहे आपण पुढे या. आमचे फिटनेस क्रिकेट क्लबचे एक कार्यकर्ते आणि मेंबर आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे दीपक उतारी साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यानंतरचा मॅच आहे तिरुपती सावर्डे वर्सेस लक्ष्मी रेंजर्स. दोन्ही देखील खूप चांगले संघ आहेत आणि एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचेच नाणेफेक इथे केली जाते आणि नाणेफेक होते श्रीयुत दीपकजी उतारी महाराष्ट्र पोलीस दलात सेवेसाठी असणारे फिटनेस कोर मेंबर यांच्या शुभ हस्ते. मॅचकडे जाऊया. आकाश, या सामन्याचा जर नूर कोणी पालटला असेल तर आकाशचं नाव घ्यावं लागेल आणि त्याला तेवढी साथ दिली आहे ती क्षेत्ररक्षकांनी. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. नवीन फलंदाजाला सुरेख लाईन आहे. खूप चांगला मार आहे ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. कुठली संधी नाही. अचूक टप्पा आहे आणि चांगलं जकडून ठेवलंय फलंदाजांना. तिरुपती TWJ संघाच्या फलंदाजाला कुठली संधी मिळत नाहीये. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स तिरुपती सावर्डे. टॉस आपण जिंकलेले आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सुरेख, सेम लाईन सेम लेंथ आणि तोच परिणाम आलाय. चेंडू निर्धाव जातोय. सक्सेसफुल ओव्हर म्हणावी लागेल आकाशची. या ओव्हरमध्ये एकूण त्याने फक्त 3 रन कन्सिड केले आहेत आणि एक गडी त्याच्या नावावर जातोय. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये असे 2 धक्के बसत आहेत TWJ डॉमिनेटर्सला आणि आता मात्र पूर्णपणे हावी झालेला असा सुर्वे स्पोर्ट्स संघ. येस, ओवर टू यू मिस्टर इब्राहिम. थैंक यू तुषार जी. 98 रनों का पीछा हो रहा है और केवल 3 रन की ओवर आई है, तो निश्चित रूप से हावी होते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज. आपके सामने लक्ष्य है 98 का और एक ओवर में अगर 3 रन आते हैं तो निश्चित रूप से गेंदबाज जो है पूरी तरह से हावी होते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाजों के ऊपर. शुरू के 2 ओवर में सब कुछ ठीक ठाक चल रहा था. अक्षय अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और अंतिम गेंद तक अगर अक्षय टिके रहते तो मैच का रुख TWJ की ओर जाता. लेकिन अब कहना उचित नहीं है. 3 ओवर समाप्त हो चुके हैं. 18 गेंदों का खेल अभी बाकी है और सिंगल डबल की दुकान जो है बिल्कुल बंद हो चुकी है. आपको मैच जीतना है तो प्रति गेंद पर प्रहार और आक्रामक करनी होगी. अलॉन्ग द कारपेट खेला है. एक सिंगल आता हुआ मना किया. यहाँ पर 1 रन से खाता खोला मॉन्टी ने और रन संख्या कुल मिलाकर 32 विकेट के 4 विकेट के नुकसान पर. बोलते बोलते 4 विकेट गिर चुके हैं और 98 रन्स बनाने हैं मैच को जीतने के लिए. अच्छा शॉट हवा में गेंद है. फील्डर तैनात है डीप मिड विकेट की दिशा में. विकेट नंबर 5 गिरता हुआ. थैंक यू. जिस तरह से पहले टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय कितना घातक साबित हुआ है यहाँ TWJ के लिए. विशाल लक्ष्य देखा हमने 98 जिसमें 67 मदन की ओर से और अच्छी गेंदबाजी भी देख रहे हैं मदन की ओर से. ऑलराउंड परफॉर्मेंस है मदन की ओर से और इनामी राशि की भरमार हुई है मदन के लिए. तुषार शिंदे की ओर से 500 रुपया इनामी राशि यहाँ पहुँच चुकी है. ऑनलाइन कुछ हमारे प्रथमेश बता रहे हैं. ऑनलाइन श्रीधर गणव उनकी तरफ श्रीधर कड़ो की ओर से 500 इनामी राशि कवर की दिशा में. यहां पर सिंगल रन आता हुआ श्रीधर की ओर से ट्रांसफर हो चुका है 500 रुपया इनामी राशि मदन के लिए. एक सिंगल आता हुआ और रन संख्या हुई है कुल 31 रन. 31 रन बन चुके हैं 5 विकेट के नुकसान पर.
करारा शॉट है वहाँ काउ कॉर्नर की दिशा में गेंद, निश्चित रूप से गेंद 6 रनों के लिए, लेकिन नियंत्रण नहीं रहा, कैच निश्चित रूप से लिए रघु सुरवे ने, लेकिन अपने आप को कंट्रोल नहीं कर पाए। 6 रन यहां पर आते हुए टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया था TWJ ने, और कहीं न कहीं गेंदबाजी साधारण से रही। जिस तरह से 36 गेंदों में 98 रन बनाने में सफल हुए, 98 रनों का लक्ष्य रखा था यहां TWJ के लिए। हेलीकॉप्टर नहीं चलेगा, यहां लंबे शॉट, हवाई यात्रा होना बहुत जरूरी है। स्कोर को विराम लगा हुआ है, विशाल लक्ष्य का पीछा हो रहा है, एक तरफा मैच झुकता हुआ नजर आ रहा है। शुरुआत 2 ओवर में उम्मीद की किरण नजर आ रही थी इस वक्त। बहुत बढ़िया शॉट है, इसी प्रकार के शॉट खेलने होंगे। लंबा शॉट बल्लेबाज मॉन्टी के बल्ले से। ओवर थैंक यू। 4 ओवर तुषार जी समाप्त हो चुके हैं, 43 रन बन चुके हैं। अब 12 गेंदों में कुल मिलाकर प्रथमेश जी हमें बताएंगे कितने रन दरकार हैं। 12 गेंदों में 55 रन, यानी अभी भी खेल में बने रहने का मौका है, लेकिन सिंगल डबल से आपका काम नहीं चलेगा। आपको जिस तरह से मदन ने धुआंधार बल्लेबाजी की थी उसी प्रकार की बल्लेबाजी करनी होगी यदि मैच को आपको जीतना है तो, वरना नॉकआउट मैच है। और महत्व क्या है मैच का, ये तो अंतिम गेंद बताएंगी। 98 का संघर्ष हो रहा है, पीछा हो रहा है। कट किया पॉइंट की दिशा में, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई 1 रन चुराते हुए। 1 रन का समय, 2 रन का समय जो है वो निकल चुका है। अब मैच को आपको जीतना है तो लंबे शॉट खेलने होंगे तुषार जी। थँक्यू। तिरुपती सावर्डे संघाचे सर्व आणि आमच्या क्रिकेटला चिपळूणच्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव बंधू पाकळे, आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती या अंतिम दिवशी आपण इथं उपस्थित राहिला. फिटनेसचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही आपलं स्वागत करतो. क्रिकेटमधलं आपलं योगदान आहे आणि क्रिकेटसाठी आपण नेहमीच पुढाकार घेता. आपलं स्वागत आहे या फिटनेसच्या टुर्नामेंटमध्ये. शेवटच्या दिवशी चिपळूण प्रीमियर लीग, व्हाईट चेंडू, मिस्टर रघुनाथ सुर्वे इज ऑन द बॉलिंग मार्क. दिस इज 5th ओव्हर नंबर 5 आणि एकतर्फी लढत होताना पाहायला मिळते आपल्याला, कारण खूप मोठा धावांचा डोंगर त्या दबावापुढे पडझड झाली. हा मात्र सुरेख फटका आहे, हँडसम शॉट आणि खूप चांगला देखणा षटकार आलाय या मॉन्टीच्या बॅटमधून. आणि धावसंख्या मात्र होते 50. अर्धशतक पूर्ण केले जाते. 98 धावांचा पाठलाग करताना 5वं षटक आहे. सामन्याचं पारडं जरी झोकलेलं असतं तरी सुद्धा चांगल्या फटक्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. रघुनाथ सुर्वे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 3रा चेंडू. आता मात्र खूप चांगला फटका होता, चेंडू होता, कुठली संधी मिळाली नाही मॉन्टीला आणि निर्धाव चेंडू. या नंतरच्या सामन्याकडे आपण जाऊया. तिरुपती सावर्डे वर्सेस राजलक्ष्मी रेंजर्स, त्याच्यानंतर प्रतीक इलेव्हन आणि नागार्जुन कापरे हे 2 देखील संघ खेळणार आहेत 3ऱ्या सामन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र काही नवीन पॅटर्न आहे, नवीन मॅचचा एक आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायर्सचा एक नवीन पद्धत आहे इथं या CPLला. त्याच्यामध्ये एक शेवटच्या षटकामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप चांगले आपल्याला सामने पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन इथं होईल. खूप सारे प्रेक्षक इथं हजेरी लावतील. खूप चांगलं नियोजन आहे. फिटनेस क्रिकेट क्लब चिपळूण प्रीमियर लीग ही स्पर्धा नावाजली जाते. आपण बघतो की खूप मोठ्या महाराष्ट्रामधल्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी आपलं एक वेगळं ओळख बनवले, तशी चिपळूण तालुक्यामध्ये ही चिपळूण प्रीमियर लीग आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. सुरेख फटका आहे, उंच उडालेल्या आकाशात आणि मदन चांदे कुठली चूक करत नाहीये. बाद होतोय फलंदाज रघु सुर्वेला मिळतंय पहिलं यश आणि षटक देखील संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. रघु सुर्वेला मिळतंय या षटकामधलं पहिलं यश आणि पुढचा 6वा खेळाडू इथं बाद होतोय TWJ संघाचा मॉन्टीच्या स्वरूपामध्ये. सिकंदर शिंदे फिटनेसचे जे कोर मेंबर आहेत, फाउंडर मेंबर आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या या स्पर्धेसाठी शेवटच्या दिवशी उपस्थिती लावणारे एक
प्रसिद्ध खेळाडू टेनिस क्रिकेटमधले आणि प्रतिदेश उद्योजक बंधू पाकळे यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय बंधू पाकळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार त्यांचं स्वागत केलं जाते ते सिकंदर शिंदे, सोबत महेश शिंदे अध्यक्ष आहेत, दीपक ओतारी आहेत आणि फिटनेसचे सगळे मेंबर्स आहेत. वेलकम बंधू पाकळे. रघु सुर्वे अगेन ऑन द बॉलिंग मार्क, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सुरेख डॉट चेंडू. 5 षटकांचा आता मात्र इथे खेळ संपतोय आणि धावसंख्या होते 50. 6 गडी बाद 50 आणि एकूण 48-54 आणि एकूण 44 धावांची आवश्यकता 6 चेंडूमध्ये. ओव्हर टू यू प्रेम भाई. थैंक यू तुषार जी. संभव नहीं है 6 गेंदों में 36 बनते हुए देखे हैं, 35 बनते हुए देखे हैं, 30 बनते हुए देखे हैं, 48 बनते हुए तो बिल्कुल नहीं देखे हैं. 48 अगर बनना है तो 3 गेंदों में 2 गेंदों में कहीं ना कहीं 2 सिक्सेस और 9 बॉल आना बहुत ज़रूरी है. अब तो चमत्कार ही जिता सकता है TWJ के लिए, वरना जीत जो है पूरी झुकती हुई सूर्य स्पोर्ट्स की और जीत की सुगंध जो है सूर्य स्पोर्ट्स के लिए आती हुई. संभव नहीं है क्रिकेट में, जो संभव नहीं है उसके बारे में कहना उचित नहीं है. हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच ड्रॉप. कैच का और रघु सुर्वे का पुराना नाता लग रहा है. जहां जहां रघु जाते हैं वहां कैचेस जाते भी है और ड्रॉप भी होते हैं, लेकिन चिंता करने की बात नहीं, मैच जीत की तरफ जरूर जा रहा है. एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद. शुरुआत जिस तरह से होनी चाहिए वो यहाँ पर दिख रही है. शुरू में कहीं ना कहीं मिडिल ऑर्डर जो है पूरी तरह से नाकाम होते हुए नजर आया. अब केवल इस मैच में औपचारिकता. पहला मुकाबला एक तरफा, आने वाला मुकाबला बहुत शानदार होगा. आज का दिन अंतिम दिन है इस प्रतियोगिता का और शानदार मुकाबले होंगे दोपहर के सत्र में. फिर से एक बार का एक्स्ट्रा कवर की दिशा में बहुत बढ़िया कैच. ग्राउंड फील्डिंग सूर्य स्पोर्ट्स की बहुत अच्छी रही है. कई जगह पर कैचेस ड्रॉप जरूर हुए हैं, लेकिन फील्डिंग बहुत अच्छी रही और जीत की तरफ लगभग अब बढ़ते हुए. दिन का पहला मुकाबला और टूर्नामेंट का अंतिम दिन. और जिस तरह से हमने 4 सालों का सफर देखा प्रतिमित जी, फिटनेस का और यहाँ पर CPL का, बहुत ही अच्छा वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट हमने देखा. बहुत ही मेहनत हुई. लगभग 60 लोग, 60 कार्यकर्ता, 60 मेंबर्स फिटनेस से जुड़े हुए हैं. सुबह के सत्र में यहाँ प्रैक्टिस होती है. हमें जैसे जैसे समय मिलेगा ज़रूर हम सारे खिलाड़ियों का परिचय करेंगे जिस तरह से खेलते हैं. 30 वर्षीय है, 20 वर्षीय है, 40 वर्षीय है, 60 वर्षीय खिलाड़ी खेलते रहते हैं. और एक संगठना किस तरीके से होनी चाहिए, वो संगठना जो है उसका उदाहरण जो है हम दिन भर कहीं ना कहीं हमें अगर समय मिला तो हम ज़रूर आप तक पहुँचाते रहेंगे. देश विदेश में इस प्रतियोगिता का आनंद लिया जा रहा है और मैचेस को देखा जा रहा है. शानदार बल्लेबाजी हमने मदन की ओर से देखी, 98 रन देखे, लेकिन उसका पीछा करते हुए TWJ की टीम जो है नाकाम नजर आई. पूरी तरह से गेंदबाज भी हावी होते हुए नजर आए. वाइट बॉल आता हुआ इस दौरान और अंतिम कुछ गेंदें अभी बाकी है औपचारिकता मैच की चलती हुई. और जहाँ तक प्रश्न है, फिटनेस के खिलाड़ियों का पूरा योगदान रहता है, चाहे टीम वर्क हो, ग्राउंड फील्ड हो, फंडिंग का विषय हो और सामने जो बैनर दिख रहे हैं उन तक पहुंचने का, संपर्क करने का कोई विषय हो, तो बिल्कुल सतर्क दिखे सारे कार्यकर्ता. सफल टूर्नामेंट और सफल नियोजन हमने देखा फिटनेस की ओर से. और आने वाले साल में जैसा कि हमने बताया था कि पिछले 4 सालों में कुछ न कुछ अपग्रेड होते हुए नजर आया. इसी तरह से गौरव शेट्टी से, महेश शिंदे से और सभी कार्यकर्ताओं से हमारी चर्चा हुई है. आने वाले साल में अपग्रेडेशन होता रहेगा. एक अच्छी इनामी राशि और अच्छे खिलाड़ी और देश भर से खेलते हुए आइकॉन भी यहाँ नजर आएंगे. ऐसी एक अपेक्षा है टीम के कार्यकर्ताओं को और यहाँ के दर्शकों को. शानदार तरीके से गाड़ी जब आपकी निकल जाती है और प्लेटफॉर्म पे जब आप जाते हो तो गाड़ी हाथ से निकल जाती है, उसी प्रकार का शॉट हमने देखा अंतिम गेंद तक. हमारे साथ जुड़ेंगे बाबला जी और सिद्दीक. हिंदी और मराठी की बुलंद आवाज. मैच होगा, तुरंत खेला जाएगा मैच, समय की कमी है. आज दिन भर मैचेस खेले जाने वाले. सिद्दीक मेमन, ओवर टू यू.
यस आपण पाहिलं तर 12:40 झालेत. अभिनंदन. अर्थात आम्हाला इथे मात्र पहिला संघ मिळालाय. इथे आपण पाहिलं सुर्वे स्पोर्ट्स संघाने दमदार दिमागदार असा पहिला यस आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये जाणारा पहिलं तिकीट कन्फर्म करणारा सेमीफायनलचा संघ असेल. इथे आपण पाहिलं तर यस सुर्वे स्पोर्ट्स. त्यानंतर पाहूया सामन्यात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट इथे आपण पाहिलं तर ज्याने या स्पर्धेची सर्वात मोठी इनिंग ज्याच्या बॅटमधून आली मित्रांनो. 23 चेंडू फेस केले, 7 षटकार ज्याने मारले, 3 चौकार मारले आणि 67 धावा केल्या. त्याच्या जोरावरती एक 58 धावांचं एक बिग टार्गेट आपण पाहिलं आणि नो डाऊट ओन अँड ओनली सुर्वे स्पोर्ट्स संघाचा यस मदन चांदे. आणि आपण पाहिलं तर मदन चांदेसाठी कॅश प्राइज देखील असेल. कॅश प्राइज आपण पाहिलं तर ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय म्हणजेच रघुनाथ सुर्वे यांचे छोटे भाऊ, रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले पॅरा कमांडो म्हणून एक दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय. तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर तुषार शिंदे या स्पर्धेसाठी हजर झाले, त्यांच्याकडून देखील या खेळीसाठी ह्या इनिंगसाठी यस आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर आमचे मित्र श्री कडव यांच्या माध्यमातून ऑनलाईन मदनला ऑलरेडी 500 रुपये देखील आलेत, म्हणजे 2000 रुपयाचा मार्केट ठेवतो. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ इनिंग, काय जबरदस्त फलंदाजी केली मित्रांनो मैदानाच्या चारी बाजूला. यस आपण पाहिलं आणि इथे आपण पाहिलं तर पॅरा कमांडो रत्नागिरी जिल्ह्याचे अमृत सुर्वे यांना आपण पाहतोय. एकूण यस आपण पाहिलं.